हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत मुंबईतील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत करणार चर्चा। गेल्या काही दिवसात कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतंय, त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेरच निघणार नाही। कृषी मंत्री पदावरून अजितदादांचा खोचक टोला। रोहित पवारांची आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद, संजय शिरसाटांसंदर्भात पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची ट्विटरवरून माहिती। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणावर काम करू दिलं नाही, मनोज जरांगे पाटलांचा मोठा आरोप। आमच्या सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं तरी लोकशाही मार्गाने कुणी आंदोलन करत असेल तर त्यांची भूमिका समजून घेऊ, जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। लालबागच्या राजाची पहिली झलक पाहून भाविक सुखावले, मुंबईत अनेक ठिकाणी गणरायाचं जल्लोषात आगमन। पंतप्रधान मोदी आजपासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, 5400 कोटींच्या योजनांचं करणार लोकार्पण। अहमदाबादमध्ये मोदी करणार रोड शो। आणि युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यानंतर रशियाच्या तेल रिफायनरीला भीषण आग, तर ड्रोन हल्ल्यात रशियाच्या अनेक शहरांचं मोठं नुकसान। सुरुवात करूयात। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये मोठा गैरव्यवहार झालाय आणि या योजनेमध्ये तब्बल 26,34,000 बोगस लाभार्थी असल्याचं समोर आलंय। उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यात तब्बल 2,04,000 बोगस नावं आढळली, तर एकनाथ शिंदे पालकमंत्री असलेल्या ठाणे जिल्ह्यात 1,25,300 बोगस लाभार्थी आढळले। राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा ठोकलाय। भाजपकडून गिरीश महाजन आणि शिवसेनेकडून दादा भुसे इच्छुक आहेत, तर आज जळगावात मंत्री महाजन आणि भुजबळ यांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं उधळली। भुजबळांनी महाजनांचा संकटमोचक म्हणून उल्लेख केला, तर महाजनांनी देखील भुजबळ यांचं कौतुक केलं आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। आम्ही कधीच कर्जमाफीच्या घोषणेपासून बाजूला गेलो नाही। आमच्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख होता, आम्ही त्यावर ठाम आहोत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय। कर्जमाफीबाबत अंमलबजावणी करत असताना आर्थिक बाबी तपासाव्या लागणार आहेत आणि त्यासाठी कमिटी नेमली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर आलेले आहेत। मतदार याद्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा, असं ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत। शिवसेनेला धोका देण्याचे अनेक प्रयत्न होतील, धोका देणाऱ्यांची डोकी फुटतील, पण शिवसेना फुटणार नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावलाय। मत चोरीच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय। जनतेनं का नाकारलं याचा अभ्यास करा, असा टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावलाय। एवढे फटाके वाजवले तर विरोधक पळून जातील, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी संगमनेरमध्ये मिश्किल टिप्पणी केली। लाडक्या बहिणींनी इतिहास घडवत संगमनेरमधील 40 वर्षांची सत्ता उलथवून लावली, असं म्हणत त्यांनी लाडक्या बहिणीचं कौतुक केलंय। संगमनेरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रॅली दरम्यान कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यामुळे सभेसाठी आलेल्या गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला। मत चोरीच्या राज ठाकरेंच्या आरोपावरून मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावलाय। राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे नाचता येईना अंगण वाकडं, असं म्हणत बेस्ट निवडणुकीमध्ये यांना शून्य फोडता आला नाही, असा टोला महाजन यांनी लगावलाय। महायुती सरकारमधील ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील या दोन नेत्यांमध्ये जुंपली। मंत्री मकरंद पाटील यांनी गोरेंवर निशाणा साधला। तुमची मंडळी माझ्याकडे येतात, माझ्याकडे येऊन लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे असं म्हणतात, कोण किती मतांनी निवडून येतं हे मला माहीत आहे, असा टोला मकरंद पाटील यांनी गोरेंना लगावला। पुणे बंगळुरू महामार्गावर
कराड शहरापासून तासवडे टोल नाक्यापर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली. या वाहतूक कोंडीचा फटका उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बसला आणि त्यामुळे आजचा कोल्हापूरचा मुक्कामी दौरा रद्द करून अजित पवार कराडच्या शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असतील. राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाच्या गणपतीची प्रतिष्ठापना होते आणि या गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरेंनी फोन करून उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले. या निमित्तानं उद्धव ठाकरे पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाणार आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची भेट होणार आहे. राम गणेश गडकरी रंगायतांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान दाखवण्यात आलेल्या एका चित्रफितीवरून भाजपचे आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केलाय. महापालिका कारभाराच्या आडून अप्रत्यक्षपणे मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेवर टीका केली आहे. ठाण्यामध्ये एक रिमोट कंट्रोल आहे, ते जेवढं सांगतील त्याप्रमाणे आयोजन केलं जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसात सारखं कृषी मंत्र्यांचं काही ना काही प्रकरण बाहेर निघतंय आणि त्यामुळे असा कृषी मंत्री शोधला ज्याचं काहीच प्रकरण बाहेर निघणार नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोचक भाष्य केलंय. पिंपरीमध्ये एका विशेष कार्यक्रमामध्ये भाषणावेळी अजित पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये कृषी मंत्र्यांबाबत भाष्य केलं. वादग्रस्त विधानं आणि त्यानंतर सभागृहात माणिकराव कोकाटेंचा पत्ते खेळतानाचा व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. अखेर त्यांच्याकडील कृषी खातं काढून घेत दादांनी दत्ता भरणेंवर कृषी खात्याची जबाबदारी सोपवली आणि यावर भाष्य करताना दादा नेमकं काय म्हटले पाहूयात. दत्ता भरणेंनी कृषी मंत्री आहेत, त्यांची स्वतःची पण एक मोठे शेतकरी म्हणून गणले जातात, कष्टातनं पुढे आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं मी बघतच होतो. आता म्हणलं कृषी मंत्र्यांच्या बद्दल सारखं काहीतरी निघत आहे. आता असा कृषी मंत्री शोधून काढतो की काही निघालच नाही. आता तुझ्या साक्षीने सांगितलं काही निघून नको लिहू. ज्याच्या केवळ दर्शनानं मन प्रसन्न होतं, ज्याला पाहिलं की साऱ्या अडचणींचा विसर पडतो, ज्याच्या दर्शनासाठी देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक लालबागला येत असतात, अशा लालबागच्या राजाचा फर्स्ट लुक काल समोर आला आणि भाविकांच्या डोळ्याचं पारणं सुटलं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार हा तिरुपती बालाजीच्या राजमुकुटात बसवण्यात आलाय. त्यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आलेला आहे. लालबागच्या राजाची वात्सल्य मूर्ती सुवर्ण अलंकारांनी सजवण्यात आली आहे. लालबागच्या राजाचा सुवर्ण पाऊल ते सुवर्ण राजमुकुट असा राजेशाही थाट आपल्याला पाहायला मिळतोय. यंदा प्रथमच लालबागच्या राजाच्या दरबाराची उंची ही तब्बल 50 फूट पर्यंत वाढवण्यात आली. ही श्रद्धेची परंपरेची आणि भाविकतेची परंपरा आहे. 92 वर्षाचा हा लालबागच्या राजाचा गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपलेला आहे आणि आजच्या या दिवसापासून या बाप्पाचं जेव्हा प्रथम दर्शन संपूर्ण भाविकांना, संपूर्ण जगभरातील भाविकांना झालं, तर खऱ्या अर्थाने हा उत्सव आजपासून सुरू झालेला आहे.